नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पवारांच्या लेखासंदर्भातली आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असं शरद पवार यांनी म्हटलंय. शरद पवारांचे वारकरी संप्रदायावर हे भाष्य आहे. संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. शरद पवारांनी पुस्तकातून हा दावा केलेला आहे. तर शरद पवार यांचा या संदर्भातला एक पुस्तकातील लेख हा समोर आलेला आहे, ज्यात त्यांनी हा दावा केलेला आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असं शरद पवार म्हणाले. तर या संदर्भात आध्यात्मिक संघटनेचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात. हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. तर शरद पवार यांच्यावर आचार्य तुषार भोसले यांनी ही टीका केलेली आहे. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत एका पुस्तकात लेख लिहिलेला आहे, ज्यामध्ये वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता वादाची चिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं या लेखातून शरद पवार म्हणतायत. शरद पवार यांनी पुस्तकातून हा दावा केलेला आहे, ज्यामुळे आता वारकरी संप्रदाय भडकण्याची चिन्ह आहे. आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनीही यावरून शरद पवारांवर टीका केली. रामकृष्ण हरी, आज एकदम मला आश्चर्य वाटलं की दिल्ली येथे कोणत्या तरी संतांच्या संमेलनामध्ये तेही महिलांच्या शरद पवारांनी वारकरी संप्रदायावर भाष्य केलेलं आहे. खरं तर मी पहिल्यांदा शरद पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी कीर्तनावर भाष्य केलेलं आहे, कीर्तनकारांच्या यादीवर भाष्य केलेलं आहे आणि कीर्तनकार धर्मांध पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. 60-40% प्रतवारी केलेली आहे. ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी, म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको. कारण शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका, हे कधी कीर्तन ऐकले माहीत नाही. कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्याने पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे.